अशा त्याचा मान सांगणारा ज्ञानेश्वराच्या छोट्या बहिणींची म्हणजेच मुक्ताईची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. वेदूपाची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. जोडी थोडेसे पीत होते, पण चार भावेंना पुणे जाणार होते. म्हणून ते घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. अजून एक माणूस आला. त्याने ठाक बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. ए पोला संगे सगळेच पोरं आले. तू भिक्षा पाहिजे का तुला? ये घे पीठ. आणि पीठ म्हणून जोडीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून निघाले. पुढे ते माणसाने जोडी सोडली आणि म्हणाला, अरे थांब, या भाकरी पण घेऊन जा. कसं काय रे, डर फाडून काय बघतोस? जाय नी भिक्षा मागते. संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजवात लावली. ही मूर्ती तेवढीच त्याच्या आई बापांची आठवण. तिने हात जोडून रामदर्शन म्हणू लागली. चाव आली आणि राधालाय. तिने पटकन रामदर्शन लागली आणि आपल्या भावासाठी वाणा मारली. निवृत्ती आणि चोपाल दोघंही येऊन बसले. तेव्हा तिने विचारले, हे काय दोघंच कसे? ज्ञानदादा कुठे? त्याला भूक नाही म्हणतो तो. सोपानाने उत्तर दिलं, भूक याला काय झाला? थांब, मीच बोलून देते त्याला. आज मला मुक्ताई खोपच्यात गेली. हे खोपर म्हणजेच तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा. गवळाचा जागेत तो लोहरी तेव्हा जाऊन बसायचा. दादाची जोडी तर इतकीच दिसली. अगं बाई, या जोडीचा माती आणि शेणाचे गौरव कुणा दुष्टाने केला असतात. म्हणून दादा हसून बसले. ए नानदा, ताटी उघड ना दादा. ए नानदा, ऐकलंस? चिंता क्रोध मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वपट ब्रह्मदोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए दादा, कोणी वाईट वागलं तर क्षमा करावी हे तू सांगतोस ना? आणि स्वतः लागून बसले. अरे या उन्माद लोकांमध्ये सारे जगावर जातं. खूप मोठी जबाबदारी. तुम्ही या विश्वाला काय लावा. या मी सांगायला पाहिजे का ज्ञानदादाला? एकदम रे मी ज्ञानदादा. पाय दुखले माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही येत का? विसर नाही लाग. क्षमा करी हळूडा लोकांना. तर जीवा पाडणारा हे दुमला लोकांसाठी दाखव. अंदर याचाचपणे या समयासाठी धावणे तर सामान तू दाखवसाठी धावणे तर दारू विश्वकलासाठी खाली बसे विषया देखून ज्ञानेश्वर खळबळजगी झाली. मुक्ताईने त्याच्या शरीर पसरलेला नैराश्याने काढून दूर केला. त्याने धावत येऊन दार उघडले. दादा उभं राहायला मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धार कंदील झालीस. तुम्हाला सध्याच्या ठेवण्याची आठवण करून दिली आहेस. आता मला विश्वकलासाठी भाग्याच आहे. खरंच मुक्ताईने अद्याप कसं जगावे या ज्ञानेश्वराला दाखवून दिले. आपण आहे मुक्ताईकडे सर्वांसाठी एक मागणे. सर्वे संतु सर्वे संतुनी लाभ सर्वे भला
ना कष्टी दुःख मापण्यात धन्यवाद. वा